मुलीसाठी माहेर आणि मुलांसाठी आजोळ म्हणजे खूप जिव्हाळ्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून तुमचा पाय परत निघणारच नाही अशी ही जागा आहे। तर माहेरी गेल्यानंतर कितीही दिवस राहिलं तर मनही भरत नाही आणि पोटही भरत नाही, राहावंच वाटतं, पण शेवटी निघायची तर वेळ येतेच। का रडतोय? मला बाबाला घेऊन जायचे घरी। बाबाला घेऊन जायचंय? मग आई कशी राहणार मग बाबाला घेऊन गेल्यावर? आईला पण घेऊन जायचे। आईला पण घेऊन जायचे, मग आईचं घर बाबाचं घर हे गंदा होणार, मग कोण लक्ष देणार आई बाबाला आपण घेऊन गेल्यावर? दादा दादा कसं लक्ष देणार? दादा पण येणार ना आपल्यासोबत, दादाची पण स्कूल आहे। हा मग कसं करायचं? हर्षूला पुण्याला यायचं नाही म्हणून त्याचं रडणं चालू आहे आणि आई बाबाला सोबत घेऊन जायचं म्हणून रडतोय, कारण तो आमच्या दोघांनंतर माझ्या आई पप्पाकडे जास्त राहतो। माझ्याकडे पण आल्यानंतर तो माझ्या पप्पाला सोडून अजिबात राहत नाही। आता आम्हाला आज पुण्याला निघायचं आहे, तर त्याचं असं चाललंय की बाबाला घेऊन जाऊ, आईला घेऊन जाऊ, सगळ्यांनाच घेऊन जायचे असं चाललंय, म्हणून तर रडतोय। आता जाताना याला समजावता नाकी नऊ येणार आहे मला आता, कारण तो आता भयंकर माझ्यावर रागात आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। चला आता माझी पॅकिंग झालेली आहे आणि पॅकिंग करून 8:30 वाजता मी निघणार आहे। येताना आम्ही मिळूनच आलो होतो, ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, पण काही कामानिमित्त त्यांना जावं लागलं त्यामुळे मी पाठी राहिले होते। तर आज मी पुण्यासाठी निघणार आहे का, बॅग वगैरे माझी आवरून झालेली आहे। आता हर्षू आता थोडंसं समजावल्यामुळे शांत बसलाय, पण निघताना काय करेल मला सांगता येत नाही, कारण तो आत्ताच जायचं म्हणलं की रडायला सुरू करतोय। माहेरून निघताना कोणतीही मुलगी रिकाम्या हाताने परत जात नाही, तर माझ्या मम्मीने माझ्यासाठी भरपूर काही दिलेलं आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच। ते मी यांच्यासोबत गाडीमध्ये पुढे पाठवून दिलेलं आहे, कारण माझ्यासोबत परत खूप जास्त ओझं होईल म्हणून त्यांच्यासोबत मी 4 व्हीलरमध्ये ते माझं सर्व साहित्य पाठवून दिलेलं आहे। आणि बाकी माझ्याकडे फक्त आता कपड्याची एक बॅग आहे, थोडंफार मम्मीने काही सामान आणखी दिलंच आहे। तर इथे माझी ही कपड्याची बॅग भरून झालेली आहे, कपड्याची बॅग मी इथे भरून ठेवलेली आहे, फक्त ती आता बंद करायची आहे। आणि त्यानंतर इकडे ही बॅग मी तर घेऊन आलेच नव्हते, ही माझ्या मम्मीची बॅग आहे, तर माझं मम्मीने इतकं परत सामान आणि मला द्यायला काढलेलं आहे, त्यामुळे परत ही सुद्धा बॅग पूर्ण भरलेली आहे। आणि इथे ही तुपाची किटली आहे, यामध्ये 2 किलो शुद्ध तूप आहे, माझ्या मम्मीने घरी बनवलेलं आहे, तर हे तूपसुद्धा मी घेऊन जात आहे। मुले इथे आवरून बसलेले आहेत, माझी बॅग आवरलेली आहे आणि प्रवासात जी कपडे त्यांना घालायचे आहेत ती कपडे मी ऑलरेडी त्यांना घालून बसवलेलं आहे। परत बॅग काढा, परत कपडे भरा, तो गोंधळ होऊ नये म्हणून इथे मी त्यांना कपडे घालून तयार करून बसवलेलं आहे। आता दोघं भाऊ मिळून मोबाईल बघतायत। आणखी निघण्यासाठी मला 1 तास वेळ आहे, पण हर्षू इथे पप्पाला धरून बसलेला आहे, कारण त्याला माहिती आहे की बाबा माझ्यासोबत येणार नाहीत, मग मी त्यांच्याजवळ बसलो की बाबा माझ्यासोबत येतील, म्हणून तो पप्पाला पण माझ्या सांगत होता की तुम्ही माझ्यासोबतच चला। त्याचं एकच चाललं होतं, तुम्ही इथे नका राहू, मला तुमची खूप आठवण येते, म्हणून तो काही स्टोरी करून सांगत होता। आजोळी आल्यानंतर मुलांचे आजी आजोबाकडून लाड करून घेण्याचे दिवस असतात आणि इथे हर्षू घरी हाताने खातो, पण आजोळी गेला की आईच्याच हाताने त्याला खायला आवडतं, तर इथे आईला मला तुझी खूप आठवण येते, तू पण सोबत चल म्हणून सांगत आहे आणि चिबूची ते मस्ती चालू आहे। आता निघायचं म्हणलं की मम्मी नेहमीच माझ्यासाठी टिफिन बनवून देते, कारण घरी गेल्यानंतर लगेच तुला सकाळी सकाळी जेवण बनवायला लागू नये, त्यासाठी गेल्यानंतर थोडंसं तू खाऊन आराम करू शकतेस, म्हणून नेहमीच माझी मम्मी माझ्यासाठी खूप सारा टिफिन देते, काहीतरी बनवून सोबत देते। चला तर मग आता निघायची वेळ झालेली आहे। नको नको म्हणता आईने खूप काही माझ्यासाठी दिलेलं आहे। कितीही दिवस राहिलं तर शेवटी वाटतं आणि एखादा दिवस राहायला पाहिजे होता असं वाटत होतं। तर इथे निघायची वेळ झाल्यानंतर पाय खूप जड झाले होते, निघायची अजिबात इच्छा होत नव्हती, आणखी एखादा दिवस राहायला पाहिजे होता असं वाटत होतं। तर फायनली मी निघालेली आहे। माहेरहून निघताना तुमचीसुद्धा अवस्था अशीच होते का, ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरू नका। धन्यवाद।